नमस्कार मित्रांनो, आज आपण जो विषय घेऊन आलो आहे तो कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केला होता आणि त्याला आपण थेरप्युटिक प्रायव्हिलेज म्हणजे काय याविषयी आपण चर्चा करणार होतो. पहा, आता तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता त्यावेळी त्या ठिकाणी तुमच्यावरती काहीतरी शस्त्रक्रिया करायची आहे, उपचार करायचे आहेत आणि समजा शस्त्रक्रिया करायची आहे असे गृहीत धरू आपण आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की या शस्त्रक्रियामध्ये आपला जीव जाऊ शकतो, हृदय बंद पडू शकतो, हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात, रक्ताची गुठळी होऊ शकते, फुफ्फुसात अडकू शकते, त्यामध्ये जीवाला धोका होऊ शकतो, मृत्यू ओढावू शकतो, ICUमध्ये बराच काळ राहण्याची परिस्थिती उद्भवू शकते आणि अशावेळी जो आहे तो पेशंट काय होणार आहे, घाबरून जाणार आहे. तो त्या उपचाराला नकार देऊ शकतो किंवा त्याच्या मनामध्ये त्या उपचारासंदर्भातले जे काही आहेत गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर जो काही माहितीचा अधिकार आपण रुग्णांना असतो याविषयी माहिती घेतलेली होती, परंतु काही माहिती जी आहे ती डॉक्टरांना राखून ठेवता येते. यालाच आपण म्हणतो की थेरप्युटिक प्रायव्हिलेज. पहा, जर रुग्णांना पूर्णच खरं खरं सगळं सांगितलं आणि त्याच्यामुळं त्याच्या मानसिक, भावनिक, शारीरिक जर परिस्थितीवरती परिणाम होणार असेल, त्याला त्याचा मानसिक धक्का बसणार असेल किंवा रुग्ण घाबरून त्या उपचाराला नकार देऊ शकतो अशी परिस्थिती उद्भवणार असेल, तर अशा वेळी डॉक्टरांनी काही माहिती ही राखून ठेवावी असं डॉक्टरांना त्या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे, बरोबर. आणि ह्या मुभेला म्हणतात थेरप्युटिक प्रायव्हिलेज. काय होतं बघा, बऱ्याचदा की एकदम थेरॉटिकल किंवा रिमोट रिस्क ज्या आहेत त्या डिस्कस केल्या जातात आणि रुग्णांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो. ही एक बाब. आणि काही वेळा असं होतं की एखादं गुंतागुंत उद्भवते, कॉम्प्लिकेशन होतं आणि मग डॉक्टरांना प्रश्न विचारला जातो की बाबा रे, ही गोष्ट तू आम्हाला का सांगितली नाही? ही जर गोष्ट सांगितली असती तर कदाचित आम्ही या उपचारासाठी संमती दिलीच नसती. तर दोन्ही बाजूंनी याचे फायदे आणि तोटे ह्या